हॅलो स्टुडंट्स, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काही टर्म्स बघितल्या जे बेसिक टर्म जॉमेट्रीमध्ये आपण यूज करत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पार्ट 1 या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. हा 2 आहे, तुम्हाला काहीतरी वेगळं दिसत असेल तर सॉरी, पण हा 2 आहे. देन तर प्रॅक्टिस सेट 1.2 खूप मोठा आहे असं तुम्हाला वाटत असेल, खूप इझी आहे. तरी देखील मी प्रॅक्टिस सेट 1.2 चा 2 पार्ट केलाय. पार्ट 1 मध्ये आपण क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 4 म्हणजे 4 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे आणि प्रॅक्टिस सेट 1.2 च्या पार्ट सेकंड मध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. तुम्हाला बोर्डवर एखादा टेबल दिसत असेल तर ते तुमच्या बुक्स मध्ये देखील ते टेबल दिलेलं आहे. तर हे जे पॉइंट्स आहेत, हे प्रत्येक पॉइंट एक नंबर लाईन आहे. त्या नंबर लाईन वर हे सगळे पॉइंट्स आहेत, म्हणजे ए टू ई पर्यंत ए बी सी डी ई हे सगळे पॉइंट्स आहेत. तर या पॉइंट्स आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट्स देखील दिलेले आहेत. तर आपण काय करूया, अगोदर हा क्वेश्चन नंबर 1 आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. क्वेश्चन नंबर 1 आहे. मी काय करतो, 1 2 3 4 आणि हे 5. ठीक आहे, हे 5 पॉइंट मी काय केलेलं आहे या ठिकाणी दिलेला आहे. तर 5 पॉइंटच्या अगोदर जे पॉझिटिव्ह आहेत ते काय करायचं, या साईडला द्यायचं. पॉझिटिव्ह किती आहेत माझ्याकडे, फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह 3 पॉइंट्स आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह 3 पॉइंट्स म्हणजे 2 एक आहे, 5 एक आहे आणि 9 एक आहे. मधले नंबर्स कुठे गेले? मधले नंबर्स आपल्याला घेणं गरजेचं नाही, कारण की हा नंबर्स लाईन प्रत्येक पॉइंटचा आहे का, आपलं फक्त हे जे पॉइंट्स आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला घ्यायचे आहेत. आता 2 कोऑर्डिनेट्सला पॉइंट जो आहे तो आहे सी आहे. ठीक आहे, दिसतंय का? जे पॉइंट सी आहे त्याचं कोऑर्डिनेट्स किती आहे, 2 आहे. म्हणजे पॉइंट सी मध्ये या ठिकाणी त्याचं कोऑर्डिनेट 2 आहे. डी पॉइंट्स नाही आहे, डी पॉइंट्स काय आहे, मायनस आहे. त्याचबरोबर माझा आहे पॉइंट बी, त्याची कोऑर्डिनेट्स आहे 5 आणि पॉइंट आहे ई, त्याचं कोऑर्डिनेट्स आहे 9. आता त्याचबरोबर अजून काही पॉइंट्स आहेत, जे 2 पॉइंट्स मी सोडलेले आहे. ते 2 पॉइंट्स इथं -5 आणि -7. ठीक आहे, इथे दिसतंय ना -5 आहे का, नाही सॉरी मायनस आहे 3. -3 आणि -7 हे 2 पॉइंट्स या ठिकाणी आहेत. तर -3 हा कोऑर्डिनेट्स कुठल्या पॉइंटचा आहे बाबा, हा कोऑर्डिनेट्स आहे पॉइंट ए चा आणि -7 हा कोऑर्डिनेट्स आहे पॉइंट डी चा. एवढंच आहे का, नाही. आता काही क्वेश्चन या ठिकाणी दिले आहेत. तर जे कॉन्ग्रंट आहे, कॉन्ग्रंट म्हणजे 2-3 सेगमेंट दिलेले असतात, त्याचे कंपॅरिझन करणं, कॉन्ग्रंट आहे किंवा नाही हे सांगणं. कॉन्ग्रंट म्हणजे काय, एकरूप, मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं एकरूप. एकरूप आहे आपण केव्हा दाखवतो, जेव्हा 2 नंबर्स 2 सेगमेंट दिले, ए बी सेगमेंट दिलं, सी डी असं सेगमेंट दिलं आहे. तर दोन्हीचं लेंथ म्हणजे डी ऑफ ए बी आणि डी ऑफ सी डी हे जर इक्वल असतील तर आणि तरच हे 2 सेगमेंट ए बी आणि सेगमेंट सी डी हे कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत आणि एकरूप आहेत. नसेल तर दीज आर नॉट कॉन्ग्रंट. पहिला सेगमेंट दिला सेगमेंट डीई, सेगमेंट डीई दिलेला आहे. अँड दुसरा आहे सेगमेंट ए बी, दुसरा आहे सेगमेंट ए बी. एखादी लेंथ आपण कॅल्क्युलेट करत असताना एखाद्या सेगमेंटचा आपण लेंथ कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो, जेणेकरून ते पॉइंट्स काय दिलेले आहेत त्या ठिकाणी, त्या सेगमेंटचे 2 एंडचे पॉइंट आपल्याला जर नंबर लाईन मध्ये दिले असतील तर त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने जर कॅल्क्युलेट करत असतो असं म्हणायचं असेल तर आपण काय करायचं, जर सेगमेंट डीई कॅल्क्युलेट करायचं असेल म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट ए दॅट इज डी ऑफ सेगमेंट डीई इज इक्वल टू आपण काय करणार आहे, लार्जर टू स्मॉलर सबट्रॅक्ट करणार आहे. ठीक आहे, लार्जर टू स्मॉलर काय करणार, सबट्रॅक्शन करणार. जर लार्जर या ठिकाणी बघितलं तर ई 9 हा लार्जर आहे, -7 हा स्मॉलरच असणार आहे. कारण की या ठिकाणी -7 हा लेफ्ट हँड साइडला असणार आहे, 0 च्या लेफ्ट हँड साइडला -7 इथे आहे आणि 9 या ठिकाणी आहे. म्हणजे इकडून इकडे जात असताना फ्रॉम लेफ्ट टू राईट, माझ्या लेफ्ट टू राईट जात असताना जे काही नंबर्स आहेत, व्हॅल्यू ऑफ द ईच नंबर विल बी इन्क्रीज होत जाणार. म्हणजे मी काय करणार, 9 मायनस ऑफ -7 आणि हे मायनस मायनस काय होणार या ठिकाणी, प्लस होणार आणि 9 + 7 इज 16. म्हणजे जे डिस्टन्स ऑफ डीई आहे, सेगमेंट डीई जे काही डिस्टन्स आहे पॉइंट डी पासून पॉइंट ई पर्यंत, म्हणजे पॉइंट डी पासून ते पॉइंट ई पर्यंत असणारी जी काही व्हॅल्यू आहे ती 16 आहे. त्याचबरोबर सेगमेंट एबीचं देखील आपल्याला काढावं लागेल, कारण की आपल्याला दोन्हीचं कंपॅरिझन करायचं आहे. कंपॅरिझन केल्यानंतरच आपल्याला समजतं की हे कॉन्ग्रंट आहे का नाही, एकरूप आहे का नाही हे बघणं. म्हणजे काय करणं की त्या दोन्हीची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू सेम असेल तरच ते काय असतं, एकरूप आहे आपण म्हणू शकतो. देन डी ऑफ एबी इज इक्वल टू, तर एबी पॉइंट कुठे आहे या ठिकाणी आपण बघूया, ए पॉइंट इथे आहे, बी पॉइंट इथे आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे राईट हँड साइडला असतं, काहीही असू द्या, जे राईट हँड साइडला असतं ते नंबर ऑलवेज मोठं असतं. म्हणजे 5 इज ऑलवेज ग्रेटर दॅन -3. समजते?
ठीक आहे. 5 हा -5 मधून काय केलं आपण -3 काय केलं सबट्रॅक्ट केला आहे. तर हे मायनस मायनस काय होणार या ठिकाणी प्लस होणार आणि व्हॅल्यू भेटणार 8 म्हणजे d ऑफ AB इज इक्वल टू 8. आता हे कॉन्ग्रंट आहेत का इफ म्हणजे काय या ठिकाणी d ऑफ DE is not equal to d of AB and these two segments are not congruent म्हणजे हे कॉन्ग्रंट नाहीये असं आपण म्हणू शकतो. कारण की हे 16 आलेलं आहे हे 8 आलेलं आहे. 16 आणि 8 इक्वल आहेत का नाहीये तर तुम्ही म्हणाल हा याचा हाफ आहे हा याचा डबल आहे. हे गोष्टी नंतरच्या आहेत. जेव्हा आपण कंपॅरिझन करत असतो आपल्याला विचारलं कंपेअर करून कॉन्ग्रंट आहे का नाही हे सांगणं गरजेचं आहे. कॉन्ग्रंट नाही एवढं सांगायचं कुठलं मोठं आहे कुठलं लहान आहे हे सांगायचं विचारलेलं नाहीये. जेवढं विचारलं तेवढंच करायचं आहे. नेक्स्ट आहे सेगमेंट बीसी आणि सेगमेंट एडी. सेकंड आहे सेगमेंट बीसी आणि सेगमेंट एडी. ओके सेगमेंट बीसी आणि सेगमेंट एडी आपण काय करायचं बी आणि सी म्हणजे एखादी व्हॅल्यू जर आपल्याला काढायचं असेल डी ऑफ बीसी सेगमेंट बीसी चं जी काही लेंथ आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर ऑलवेज लार्जर मधून स्मॉलर सबट्रॅक्ट केलेला आहे. हा याची व्हॅल्यू 2 आहे आणि याची व्हॅल्यू 5 आहे. आपण 2 मधून 5 मायनस करू शकतो का नाही करणार. कारण की ह्याची व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपल्याला लार्जर मधून स्मॉलर सबट्रॅक्ट करायचा. दॅट इज 5 मायनस ऑफ 2 दॅट इज 3. देन डिस्टन्स ऑफ द सेगमेंट BC इज 3. समजलं. आता आपल्याला बघायचा आहे हा सेगमेंट एडी चा डिस्टन्स तर डी ऑफ AB AD इज इक्वल टू एडी काय आहे एडी कोण काय ते प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी A आणि D आता सगळ्यात मोठा कन्फ्युजन होण्याचं कारण विद्यार्थ्यांचं कारण की सर हा -7 आणि -3 कुठला नंबर लार्ज आहे. सगळ्यात महत्त्वाची बावळटपणा न करता आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जे नंबर राईट हँड साइडला असतो ज्या नंबरला आपण या ठिकाणी असं बघत आहे तर आपल्या राईट हँड साइडला असणारा नंबर हा लेफ्ट हँड साइड पेक्षा लार्जर असतो. तो नंबर आपल्याला दिसायला लहान आहे. -7 हा मोठा दिसतो म्हणजे 7 हा मोठा आहे. -3 हा कसा लहान दिसतो. बट -3 ची व्हॅल्यू हे -7 पेक्षा कशी आहे लार्जर व्हॅल्यू आहे. म्हणजे -3 जर मोठा असेल तर -3 मधून मी काय करणार आहे -7 सबट्रॅक्ट करणार आहे. आता काय होईल या ठिकाणी हा मायनस मायनस काय होईल प्लस होईल. -3 ऍज इट इज राहील आणि -7 इंटू मायनस देर आर +7. आता आपण काय करतो लार्जर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करतो आणि जे काही साइन आहे लार्जर नंबरचा तो आपण ठेवतो. या ठिकाणी लार्जर नंबरचा कुठलाही साइन येऊ दे पॉझिटिव्हच ठेवायचा आहे. कारण की डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतो. म्हणजे हे आहे 4. आता BC ची जी काय लेंथ आहे ती आहे 3 आणि AD ची लेंथ आहे 4. हे दोन्ही इक्वल आहेत का नाहीयेत म्हणजे एकरूप आहेत का नाहीयेत कॉन्ग्रंट आहेत का नाहीयेत. म्हणून आपण काय करायचं नॉट कॉन्ग्रंट असा एक्सप्लेन करायचं खाली. And then third segment BE काय आहे सेगमेंट ऑफ BE and दुसरा कुठला आहे सेगमेंट ऑफ AD. दुसरा देखील एडीच आहे. ठीक आहे सेगमेंट ऑफ एडी. परत या ठिकाणी सेगमेंट एडी काढत बसायचं का नाहीये तो एड्याचं काम होऊन जाईल. ठीक आहे सेगमेंट एडी आपण काढलेला आहे त्यामुळे आपण काय लिहायचं डी ऑफ सेगमेंट एडी इज इक्वल टू 4 ऍज इट इज लिहून टाकायचं. ठीक आहे. आता तुम्हाला एक्झाम मध्ये विचारताना हा प्रत्येक क्वेश्चन विचारणार नाही. एखादा दुसरा क्वेश्चन गाळला जाईल पण आपण लगेच पाठ केलेला सेगमेंट एडी काढलेला आहे म्हणून आपण ठेवायचं नाही. जर त्या ठिकाणी हा क्वेश्चन जर दिला नसेल सेकंड जर दिला नसेल थर्ड दिला असेल तर आपला सेगमेंट एडी काढावं लागेल. आता मी काय करतो सेगमेंट बीई काढतो. सेगमेंट बीई कसं काढलं जाईल डी ऑफ लेंथ बीई डिस्टन्स ऑफ बीई इज इक्वल टू बी या ठिकाणी आहे आणि ई या ठिकाणी आहे. दिसतंय का माझा सेगमेंट बीई हा आहे. याचा आपल्याला लेंथ कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे एखादी लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर त्या दोन एंड पॉइंट मध्ये जे नंबर लाईन वर आहेत जे दोन पॉइंट त्या दोन्ही एंड पॉइंटचा लार्जर पॉइंट मधून स्मॉलर पॉइंट व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायचा आहे. हा आहे लार्जर व्हॅल्यू हा आहे स्मॉलर व्हॅल्यू. बरोबर आहे का. तुमच्याकडे 5 हा लार्जर 9 पेक्षा लार्जर आहे का असेल तर तुमचं मॅथमॅटिक्स हा चुकीचा आहे. ठीक आहे आपण 9 हा व्हॅल्यू लार्जर आहे आणि 5 हा स्मॉलर व्हॅल्यू आहे. देन 9 मायनस आपण या ठिकाणी 5 करायचं आणि हे व्हॅल्यू येतो 4. म्हणजे फक्त आणि फक्त तिन्ही क्वेश्चन मधलं हे एकच कॉन्ग्रंट आहे. म्हणजे द segment AD and segment B are the congruent segment of each of them. समजतंय. आता क्वेश्चन नंबर 2 थोडासा किचकट असल्यासारखं दिसतंय कारण की त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी वेगळं विचारल्यासारखं आपल्याला दिसतंय. ठीक आहे काही नाही आपल्याला मिड पॉइंट म्हणजे काय हे माहित असेल तर आपण क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करू शकतो.
ठीक आहे. मिड पॉइंट म्हणजे काय, एखाद्या सेगमेंटचा मिड पॉइंट आपण काढतो, म्हणजे असा एखादा पॉइंट आपण त्या ठिकाणी दाखवतो की तो पॉइंट त्या सेगमेंटला इक्वल टू दोन पार्ट मध्ये काय करतो, डिवाइड करतो. या ठिकाणी दिलं एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट एबी. माझ्याकडे आहे सेगमेंट एबी, अशा पद्धतीने माझा सेगमेंट एबी आहे. दॅट इज ए अँड बी, दोन एंड पॉइंट आहेत, सेगमेंट एबी या ठिकाणी आहे. तर एम माझा पॉइंट अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी इथं जर माझं एम असेल तर इथून मी जर ए कडे जायचं ठरवलं आणि बी कडे जायचं ठरवलं तर दोन्ही देखील डिस्टन्स तेवढेच आहे. आता समजून घ्या माझा हा घर आहे, ठीक आहे. दिस इज माय हाऊस आणि दिस इज माय कॉलेज आहे. या ठिकाणी माझं काय आहे, कॉलेज आहे असं कन्सिडर करा, ठीक आहे. हा माझा कॉलेज आहे आणि हा काय आहे, या ठिकाणी घर आहे. तर मी या ठिकाणी अशा जागी येऊन थांबलेला आहे ज्या ठिकाणाहून माझं घर देखील तेवढ्याच डिस्टन्सवर आहे आणि माझं कॉलेज देखील तेवढ्याच डिस्टन्सवर आहे. म्हणजे मी अशा पॉइंटवर थांबलेला आहे, जे डिस्टन्स आहे, जे लेंथ आहे फ्रॉम दी होम टू माय कॉलेज, दिस लेंथ विल बी ए बी. आणि त्या रेषाखंडामधून मी अशा ठिकाणी येऊन थांबलेला आहे ज्या ठिकाणी बघायला गेलं तर माझं कॉलेज देखील तेवढ्या डिस्टन्सवर आहे, घर देखील तेवढ्या डिस्टन्सवर आहे. म्हणजे मी त्या सेंटरमध्ये येऊन थांबलेला आहे, म्हणजे मिड पॉइंटला येऊन थांबलेलं आहे. म्हणजे माझं जे लेंथ ऑफ एएम आहे, डी ऑफ एएम इज इक्वल टू डी ऑफ काय असणार आहे, एमबी. समजतंय, ठीक आहे. आणि ह्या दोन्हीचं ऍडिशन केल्यानंतर काय होणार आहे, या ठिकाणी मला एबी भेटणार आहे. म्हणजे डी ऑफ एएम केलं प्लस डी ऑफ एमबी केलं किंवा बीएम केलं तर मला डी ऑफ एबी भेटेल. समजतंय, हे दोन फॉर्म्युला आपल्याला गरजेचे आहेत. तर या दोन फॉर्म्युलावरून काय क्वेश्चन त्या ठिकाणी दिले आहेत. तर एबी दिलेला आहे 8 सेंटीमीटर, 8 दिलेला आहे, ठीक आहे. डी ऑफ ए बी इज इक्वल टू 8 या ठिकाणी दिलेलं आहे. मी असंही करू शकतो, 2 ऑफ डी ऑफ ए एम इज इक्वल टू, मी काय करणार आहे, डी ऑफ ए बी. बरोबर आहे का, बरोबर आहे. म्हणजे दोन्हीची लेंथ सेम आहे, म्हणजे डी ऑफ ए एम इक्वल टू डी ऑफ एम बी आहे. म्हणजे मी ए एम ठिकाणी एम बी ही ठेवू शकतो किंवा एम बी ठिकाणी ए एम देखील ठेवू शकतो. दोन्ही ठेवल्यानंतर दोन्ही सेम आहे, म्हणजे दोन्ही ऍडिशन केल्यानंतर 2 डी ऑफ ए एम इज इक्वल टू डी ऑफ ए बी होणार आहे. तर इथं विचारलं ए एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. ए एम ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायचं असेल तर हा 2 तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. देन डी ऑफ ए एम is equal to, that is d of AB divided by 2. Then d of AM is equal to AB ची व्हॅल्यू किती आहे, 8 आहे. 8 डिवाइड बाय 2 किती होणार, 5 होणार. 5 होणार का, नाही. 8 डिवाइड बाय 2 इज 4. म्हणजे AM ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. समजतंय. जर M हा माझा मिड पॉइंट असेल AB चा, तर माझा AB हा डिस्टन्स दिलेला आहे आणि M हा पॉइंट काय करतो, मला एक्झॅक्टली सेंटर मध्ये, म्हणजे तिचे दोन असे तुकडे करतो. दोन्ही तुकडे कसे आहेत, सेम आहेत, सेम व्हॅल्यूचे आहेत, इक्वल आहेत, कॉन्ग्रंट आहेत. तर मला एक पार्टची व्हॅल्यू विचारलं तर आपण सांगू शकतो, कारण की डिवाइड 2 ने जर डिवाइड केलं तर माझा हा व्हॅल्यू भेटून जाईल. क्वेश्चन नंबर 3, अजून एक सेम क्वेश्चन आहे. माझा हा P आहे, P हा मिड पॉइंट आहे. कशाचा दिलेला आहे, पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट CD. हा C आहे आणि हा D आहे. तर अशा ठिकाणी पॉइंट P आहे. P म्हणजे इट इज द मिड पॉइंट P आहे. तर दिलेला आहे व्हॅल्यू CP. CP ची व्हॅल्यू 2.5 दिलेला आहे. देन D ऑफ CP इज इक्वल टू 2.5 दिलेला आहे. ठीक आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं लेंथ ऑफ CD. देन लेंथ ऑफ किंवा डी ऑफ सीडी देखील आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅल्क्युलेट करणं म्हणजे काय, हा पार्ट जो काय आहे सीपी, पी हा एक्झॅक्टली दोन पार्ट मध्ये, इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केला आहे. डिवाइड केला असेल तर हा माझा 2.5 म्हणजे हा देखील कसा असणार आहे, माझा 2.5 असणार आहे. अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला, मी या ठिकाणी एक फॉर्म्युला लिहिलं होतं, म्हणजे माझा सीडी, द लेंथ ऑफ सीडी इज इक्वल टू लेंथ ऑफ सीपी प्लस लेंथ ऑफ पीडी. बरोबर आहे का. म्हणजे मी इथून पासून इथपर्यंत, घरापासून जर कॉलेज पर्यंत डिस्टन्स मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर मला तो डिस्टन्स कॅल्क्युलेट करावा लागेल, जिथं घरापासून मी कुठं थांबलेला आहे आणि मी कुठं थांबले त्यापासून माझ्या कॉलेज डिस्टन्स. समजलं. आता मी इथे थांबलेला आहे आणि इथं माझं घर आहे. घरापासून मी कुठं थांबलं हे डिस्टन्स एक असणार आहे आणि त्यानंतर मी कुठं थांबलं तिथपासून काय, माझा कॉलेजचा डिस्टन्स. म्हणजे हे दोन्ही डिस्टन्स मी जर ऍड केलं तर मला भेटणार आहे घरापासून ते डायरेक्ट कॉलेज पर्यंत डिस्टन्स. तर
CD इज इक्वल टू या पद्धतीने म्हणजे 2.5 असणार आहे आणि इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केल्यामुळे मग डायरेक्ट असं लिहू शकतो 2.5 प्लस 2.5 अडीच अधिक अडीच डी ऑफ CD लेंथ ऑफ CD इज इक्वल टू 5. समजलं? इतका इझी पार्ट आहे. आता थोडासा क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करू आणि या ठिकाणी स्टॉप करू लेक्चरला आणि क्वेश्चन नंबर 5 आणि 6 आपण पुढच्या लेक्चर मध्ये लगेच सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. 4 काय दिलं इफ AB इज इक्वल टू 5 AB इक्वल टू काय आहे या ठिकाणी 5 आहे. त्यानंतर दिलेलं आहे BP इज इक्वल टू 2 दिलेला आहे सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे या ठिकाणी सॉरी सेंटीमीटर आणि हा देखील 2 सेंटीमीटर आहे. त्यानंतर AP इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. आता कंपेअर करायचं या ठिकाणी कंपेअर दी ऑल सेगमेंट म्हणजे पहिल्यांदा कंपेअर AB आणि BP चं कंपेअर करायचं आहे. AB अँड BP चं जर कंपेअर करायचं असेल तर जी नंबर लार्ज आहे जी लेंथ लार्ज आहे तोच कसा असणार आहे मोठा असणार आहे. AB इज इक्वल टू किती आहे या ठिकाणी 5 आहे म्हणजे 5 सेंटीमीटर हा 2 सेंटीमीटर पेक्षा ऑलवेज लार्जर असणार आहे. त्यामुळे AB चे जी काही सेगमेंट AB इज लार्जर दॅन दिस ग्रेटर दॅन द सेगमेंट BP. हा एक पॉइंट झाला. त्यानंतर मी BP आणि AP चं कंपॅरिझन करतोय. BP आणि जर AP चं कंपॅरिझन करायचं असेल तर मला कुठला सेगमेंट लार्जर आहे 3.4 मोठा आहे का 2 मोठा आहे 3.4 मोठा आहे सर म्हणजे AP हा काय आहे लार्जर आहे. त्यानंतर माझं AP आणि AB चे कॅल्क्युलेट करतो. AB अँड AP जर कंपेअर करायचं असेल तर AB ची व्हॅल्यू आहे 5 सेंटीमीटर म्हणजे लेंथ AB सेगमेंट AB चा लेंथ आहे 5 सेंटीमीटर आणि सेगमेंट AP चा लेंथ आहे 3.4 सेंटीमीटर. या दोन्ही मध्ये जर बघायचं असेल तर AB ची लेंथ 5 3.4 पेक्षा कसं आहे ग्रेटर आहे. त्यामुळं अशा पद्धतीने आपण कंपेअर केलेलं आहे. 3 पॉसिबिलिटी होती. तिन्ही पॉसिबिलिटी या ठिकाणी आपण काय केलं कंपॅरिझन केलेलं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सेकंड पार्ट मध्ये क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 कम्प्लिटली सॉल्व्ह करणार आहोत.